डीजे मुक्त शहर कृती समिती आणि जे 22 ज्येष्ठ नागरिकचे वेगवेगळे संघटने आहेत त्यांच्या पदाधिकाऱ्यांना मी विशेषतः अभिनंदन करतो, कारण एवढा चांगला पाऊल उचलला आहे. आम्ही नेहमीच युवा जोश आणि युवा ऊर्जाबद्दल आम्ही ऐकतो, पण आता ज्येष्ठ नागरिक ऊर्जा काय आहे ते पहिल्यांदा मला कळलं. त्यासाठी खूप खूप अभिनंदन. इथे उपस्थित सर्व वेगवेगळी मंडळचे अध्यक्ष, सचिव आणि बाकी सदस्य आलेले आहेत, त्यांना पण मी अभिनंदन करतो, कारण मला अपेक्षा नव्हता की एवढी चांगली प्रतिसाद, एवढा चांगला प्रतिसाद आपल्याकडून येईल, एवढा सकारात्मक प्रतिसाद आपल्याकडून येईल. आता या विषयावर मी जास्त बोलणार नाही, मी फक्त एक उदाहरण देतो. आता सर्वांना कल्पना असेल की 6 जुलैला आषाढीची वारी झाली होती पंढरपूरमध्ये, आणि त्या ठिकाणी मी आणि SP साहेब आम्ही निर्णय घेतला की VIP दर्शन बंद करायचे, आणि तो बंद केलाच नाही. पण हा जो विषय आहे त्यामध्ये 2 भाग आहेत. एक जे नागरिक आहेत, विशेषतः जे ज्येष्ठ नागरिक आहेत, त्यांच्या आरोग्याचा विषय आहे, आणि बाकी धार्मिक भावना पण आहे. दोघे घटकला ऐकण्यासाठी आम्ही ही बैठक आयोजित केलेली होती, आणि ते आपले मत पण आमच्याकडे आलेले आहेत. आता त्यावर मी आणि CP साहेब एकवडी बसून, आता त्यांच्या ऑफिसमध्ये बसून, मी कलेक्टर आहे, पण ते माझ्यापेक्षा 6 वर्ष सिनियर आहे, आणि त्यांच्या ऑफिसमध्ये बसून आम्ही एकवडी चर्चा करतो, आणि नक्की काही पॉझिटिव्ह मी त्यामध्ये मार्क काढू, एवढेच मी सांगतो. धन्यवाद.